नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। सातपूर शहरातील प्रबुद्ध नगरमधील महालक्ष्मी चौक येथे एका 45 वर्षीय इसमाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळच्या सुमारास घडलाय। सदर घटनेची माहिती सातपूर पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवाडे यांसह सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। तसेच श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरू आहे। मात्र अद्याप सदर इसमाची ओळख पटू शकलेली नाहीये। त्यामुळे सदर खून हा कशामुळे झाला याची कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही। या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलं असून किरकोळ वादातून हा खून झाला असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आलाय। आज महिंद्रा सर्कलच्या मेन गेटवरती ही घटना झालेली आहे, ज्यामध्ये जो मयत आहे त्याची ओळख अजून पटलेली नाही आहे। जो आरोपी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे तर तो संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडे विचारपूस चालू आहे। साधारणतः भांडणाचं कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे। सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास चालू। प्रबुद्ध नगरमध्ये रात्री 2 वाजता हा माणूस आला होता। अनोळखीचा माणूस हा रात्री म्हणजे पाठे मला 5 वाजता फोन आला की भाऊ इथं असं मॅटर झालेलं आहे। तर मी तात्काळ पोलिसांना फोन केला तर DB पथक सागर गुंजाळ यांना फोन केल्याबरोबर सागर गुंजाळ दादांनी लगेच पोलिस पाठवून तात्काळ कारवाई केलेली आहे। किती वय असेल साधारणतः त्या मैतीचं वय सर 55 वय असेल त्या माणसाचं। संबंधित जे आरोपी आहे ते कुठले? संबंधित आरोपी इथले नाही सर, संबंधित आरोपी ते सर। मागील काही दिवसांपासून शहरात खुनाच्या हाणामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे स्थानिक नागरिकात भीतीचे वातावरण आहे। या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करतात। नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।